नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गजानन पाटील बँकर्स पॉईंटच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मागच्या 7 वर्षापासून मी बँकर्स पॉईंट येथे लॉजिकल रिझनिंग टीच करतो आहे. तर बघा, काल आपण इंट्रोडक्शन पाहिलं होतं. काल आपण पहिलं डे होता, ठीक आहे. तर पूर्ण इंट्रोडक्शन आपण काल कव्हर केलं होतं. आजपासून आपला लॉजिकल रिझनिंगचा ॲक्च्युअल सिलेबस आपण स्टार्ट करून देऊ, ठीक आहे. बघा, पहिला टॉपिक कुठला बघितला होता मग आपण कालसुद्धा? कोडिंग डिकोडिंग, ठीक आहे. आता बघ, कोडिंग डिकोडिंगमध्ये ना जनरली 4 पार्ट पडतात किंवा 4 टाईप आहेत, ठीक आहे. त्यापैकी पहिला टाईप जो आहे त्याला मी म्हणतो चायनीज कोडिंग, ठीक आहे. आता बरेचसे लोक वेगवेगळे नावं दिलेले आहेत. कोणी म्हणतंय चायनीज कोडिंग आहे, कोणी म्हणते आदिवासी लँग्वेज आहेत, ठीक आहे. पण आपल्याला जसं नाव वाटलं तसं आपण ठेवू शकतो त्याला. बघा, आता या टाईपमध्ये काय करणार आहे असा पहिला क्वेश्चन दिसतोय बघा. बघा, इथे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, मोर मनी इन द मार्केट इज रिटन ॲज झोलिआटो. आता काय आहे, ठीक आहे. आता तुम्ही जर पूर्ण स्टेटमेंट वाचलं तर कसं आहे, मोर मनी इन मार्केट इज रिटन ॲज, एक पूर्ण सेंटेन्स दिलेलं आहे इंग्लिशमध्ये आणि त्याच्यानंतर त्या सेंटेन्सला पूर्ण कोड केलेला आहे या झोलिआटो असा, ठीक आहे. आता याचा आपल्याला प्रत्येक शब्दाचा एक कोड काढायचा आहे. मग तो कसा काढणार आहे बघा. आता असं काही जरुरी नाही आहे, हा जो मोर हा जो पहिला शब्द दिलेला आहे याच्यासाठी पहिलाच कोड येईल असं काही जरुरी नाही, ठीक आहे. बघा, हा मोर आहे पहिला शब्द, याला पहिलाच कोड ZO असा असेल असं काही जरुरी नाही आहे, ठीक आहे. किंवा जर मी म्हटलं हा मार्केट सगळ्यात शेवटी आहे म्हणून इकडचं सगळंच शेवटचा कोड याला राहीलच असं काही जरुरी नाही, ठीक आहे. असं असू शकतंय पण असं काही जरुरी नाही की तेच असणार आहे म्हणून. मग आता हेच कोड काढायचे कसे, ही एकदम बेसिक मेथडने जाऊत बघा आपण, ठीक आहे. मग याच्यासाठी काय केलं, ऑलरेडी क्वेश्चन लिहून ठेवला आहे बघा. आता तोच क्वेश्चन आहे, ठीक आहे. फक्त याचा आता आपल्याला कोड काढायचे आहेत. मग बघा, कोड कसे काढणार. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूत, जे इंग्लिश वर्ड आपल्याला माहिती आहेत अशा इंग्लिश सेंटेन्सकडे आपण जाऊत, ठीक आहे. इकडे बघा, हा ॲरोच्या आधी आपले पूर्ण जे शब्द आहेत हे आपल्याला माहिती आहेत, ठीक आहे. मग इथे असं काय करायचं की 4 स्टेटमेंट दिलेले आहेत, तर 4 पैकी कुठला तरी एक असा वर्ड बघायचा जो 4ही लाईनमध्ये कॉमन आला पाहिजे, ठीक आहे. कॉमन सगळ्यात पहिल्यांदा शोधायचं आपल्याला. बघा, मग 4 लाईनमध्ये असा कुठला शब्द आहे का? 4 लाईनमध्ये आहे का? कोणता आहे? नाही, 4 लाईनमध्ये कुठलाही शब्द नाहीये, ठीक आहे. मग 4 लाईनमध्ये नाहीये तर मग काय करायचं? 3 मध्ये आहे का? ठीक आहे. मग 3 मध्ये आहे का बघू, सांगा बरं, आहे का? हो, मार्केट. बघा, पहिला जो आहे मार्केट, इथे पण मार्केट आहे आणि लास्टला पण मार्केट आहे. बघा, 3 ठिकाणी मार्केट हा शब्द होता, 3 ठिकाणी मी त्याला सर्कल करून ठेवलंय. आता याचा अर्थ काय होतोय, जर पहिल्या, दुसऱ्या आणि शेवटच्या लाईनमध्ये एक शब्द आहे मार्केट तर त्याचा कोड सुद्धा पहिल्या, दुसऱ्या आणि शेवटच्या लाईनमध्येच असला पाहिजे, बरोबर आहे. तिसऱ्या लाईनमध्ये मार्केट नावाचा शब्द नाही आहे, मग त्याचा कोड असणार आहे का? नाही, ठीक आहे. तिसऱ्या लाईनमध्ये कोड नाही. मग आता कोडकडे या, ठीक आहे. हे जे कोडिंग दिलेले आहेत यांच्यामध्ये तिसरी लाईन सोडून बाकीच्या उरलेल्या लाईन्समध्ये कोणता कोड कॉमन दिलेला आहे बघा. कोणता दिलेला आहे ते कॉमन? बघा, LI. मग मी LI ला करतो राऊंड. बघा, 3 ठिकाणी मी राऊंड केलेला आहे. जेव्हा हा क्वेश्चन मी सरळ सरळ बघतोय, मला दिसतंय मार्केटला मी राऊंड केलाय, तर लगेच इकडे राऊंड कोणाला केलाय? LI ला. म्हणजे आता कळतंय की या मार्केटसाठी कोड कोणता असणार आहे? LI. बरोबर आहे, इथपर्यंत कळतंय ना हळूहळू, ठीक आहे. पुढे बघा, आता 3 लाईनमध्ये अजून दुसरा कोणी कॉमन आहे का? ठीक आहे, आहे का काही कॉमन? नाही, आता काही कॉमन नाही आहे. मग 2-2 लाईनमध्ये कॉमन आहेत का? मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, पहिल्यापासून सुरुवात केली पाहिजे. जेव्हा 2-2 सेंटेन्समध्ये बघायचं असेल तेव्हा. आता बघा, पहिल्यामध्ये काय दिलेलं आहे? मोअर, ठीक आहे. आता मोअर अजून कुठे आहे? बघा, 3rd लाईनमध्ये, ठीक आहे. मग मी याला ना असं वेगळी डायग्राम दाखवतो, असं ढग दाखवतो, ठीक आहे. आता बघा, फर्स्ट अँड थर्ड लाईनमध्ये मोर नावाचा शब्द आलेला आहे, तर त्याचा कोड सुद्धा
फर्स्ट अँड थर्ड लाईन मध्येच असला पाहिजे. मग फर्स्ट आणि थर्ड मध्ये कुठला कॉमन दिसतोय? झेडो. ठीक आहे, बघा इथे पण याला असं ढग ढग दाखवतोय. कुठे अजून? इथे. ठीक आहे, बघा आलंय. त्याच्यानंतर अजून पुढे बघू. मनी. मनी कुठे दिसतोय का रे बाबा? नाही, मनी काही दिसत नाहीये. मग आपण पुढचा शब्द बघू शकतो. इथे दिलेलं बघा इन. इनला करतो मी ट्रायंगल. ठीक आहे, अथवा हा सुद्धा इन इथे दिलेला आहे. फर्स्ट आणि सेकंड लाईन मध्ये इन दिलेला आहे. थर्ड आणि फोर्थ यांच्यामध्ये इन आहे का? नाही, यांच्यामध्ये इन नाही. मग याचा जो कोड आहे फर्स्ट आणि सेकंड लाईन मध्ये कुठला असणार आहे बघा? टीओ. बघा आता. ठीक आहे, टीओ आणि टीओ. आता मला एक सांगा, पहिल्या लाईन मध्ये कोणी उरलाय? मनी. ठीक आहे, एक मनी उरला इकडे. तर कोडच्या साईडला इकडे कोण उरलाय? डबल ए. मग आता सरळ सरळ दिसतंय आपल्याला काय? मनी नावाच्या शब्दासाठी कोणता कोड आलेला आहे? डबल ए. बस पहिली लाईन संपली. ठीक आहे, आता फर्स्ट लाईन जर संपली आहे तर आपण सेकंड लाईन कडे जाऊ. ठीक आहे, सेकंड लाईन मध्ये काय दिलेलं आहे? शेअर आणि प्रॉफिट यांच्यात कोड काढायची आपल्याला. पण शेअर आणि प्रॉफिट बघा, प्रॉफिट आणि प्रॉफिट दिसतोय. थर्ड लाईन मध्ये प्रॉफिट नाही आहे, फर्स्ट लाईन संपली आहे. मग आता इथे प्रॉफिटसाठी मी असा बॉक्स टाकतो. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी बॉक्स टाकलाय. आता बघा यांचा कोड काय असणार आहे? जेई. इथे पण जेई आहे, इथे पण जेई आहे. आता परत एकदा सेकंड लाईन मध्ये एकच शब्द उरला आहे. कुठला शब्द आहे? शेअर. मग आता शेअर साठी कुठला कोड येणार आहे? व्हीओ. ठीक आहे, आता दोन लाईन आपल्या संपल्या. आता थर्ड आणि फोर्थ मध्ये बघा कुठला कॉमन दिसतोय? बघा आता कुठे दिसतोय? नाव. आणि इथे पण काय दिसतोय? नाव. ठीक आहे, आता एवढंच कॉमन आहे. मग याच्यासाठी मी काय करतो? अंडरलाईन ठेवतोय, इकडे पण अंडरलाईन ठेवतोय. यांच्या कोडसाठी कोणता कोड दिसतोय? एस यू आणि एस यू. बघा आता. ठीक आहे, तिसरी लाईन पण संपली आहे. आता तिसऱ्या लाईन मध्ये हा जो रिकामा आहे कोण? मेकिंग. याला कुठला कोड असणार आहे? के ए. ठीक आहे, मेकिंग साठी कुठला कोड असणार आहे? के ए. पण लास्ट लाईन मध्ये तुम्ही म्हणताल सर हा द आणि गेन्स यांचं काय? हे तर कुठे कॉमन आलेच नाही. मग यांचा कोणता कोड असणार आहे? सांगा बरं, एकदा सांगता येईल का? टीओ येईल? डीओ येईल? नाही, मी तुम्हाला पहिल्या सुरुवातीलाच सांगितलं की हा आधी आला म्हणून याचा कोड आधीच असेल असं काही जरुरी नाही. ठीक आहे, मग इथे हे जे दोन शब्द आहेत त्यांना तिकडच्या चायनीज कोडिंग मध्ये काय केलेलं आहे, कोणता कोड दिलेला आहे हे आपल्याला काही माहीत नाही. मग अशा वेळेस हे शब्द मी बाजूला लिहून ठेवतो बघा. द आणि कुठला आहे? गेन. ठीक आहे, या दोघांना कुठला कोड येणार आहे? एक तर डीओ ऑब्लिक वाय ओ. दोघांपैकी कुठला एक्झॅक्टली सांगता येणार नाही, पण दोघांपैकी उडला तरी एक असणार आहे. बघा, जर द म्हटला त्याच्यासाठी कोड आहे डीओ, तर गेन साठी काय असणार आहे? वायवो. पण गेन साठी जर म्हटला डीओ आहे तर वायवो कोणासाठी असणार आहे? द साठी. पण एक्झॅक्टली कुठला ते सांगता येणार आहे का? नाही. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? ही एकदम बेसिक मेथड आहे. ठीक आहे, यामध्ये आपण काय केलेलं आहे? या शब्दांचे फक्त कोड काढून घेतलेले आहेत. ठीक आहे, नवीन काही नाही आहे त्याच्यात, फक्त कोड काढून घेतलेले आहेत. याच्यावर बेस तुम्हाला 5 क्वेश्चन जनरली एक्झाम्समध्ये विचारले जातात. मी तुम्हाला कालही सांगितलंय, कोडिंग डिकोडिंगचा कुठलाही टाईप असेल तर एक्झाममध्ये 5 मार्काला विचारला जातो. ठीक आहे, मग इथे आता याच्यावर कोणते कुठले क्वेश्चन असणार आहे? बघा, कुठलाही एक शब्द, व्हॉट इज द कोड फॉर मोर? ठीक आहे, मोर साठी कुठला कोड असणार आहे? ठीक आहे, तर मोर साठी कोणते डायग्राम दाखवली आपण? असे ढग दाखवलेत. ठीक आहे, मी इकडे ढग कुठे दिसत आहेत? झेडो साठी. तर मोर याच्यासाठी कुठला कोड येणार आहे? झेडो. ठीक आहे, त्याच्यानंतर एस यू हा जो कोड आहे हा कुठल्या शब्दासाठी वापरलेला आहे? नाव. मेकिंग सांगा बरं, मेकिंग कुठे आहे? मेकिंग इकडे. मेकिंग साठी कुठला कोड येणार आहे? के. बस याच टाईपचे क्वेश्चन विचारलेले असतात. ठीक आहे, मग ॲक्च्युअल क्वेश्चन कसे असतात ते आपण बघून घेऊ. बघा प्रिव्हियस पेजवर बघा, इकडे आपण क्वेश्चन वाचू आणि नंतर तिकडे कोड काढू. ठीक आहे, बघा पहिला क्वेश्चन काय? विच ऑफ द फॉलोइंग डज विवो स्टँड्स फॉर? ठीक आहे, विवो साठी कुठला कोड येणार आहे? ठीक आहे, मग आता बघू पुढे.
बघा विओ 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 विवो बघा कुठे सेकंड लाईन मध्ये विओ. ठीक आहे, हा रिकामा आहे. मग याचा रिकामा कोड कोणता आहे? शेअर. बस एवढंच आन्सर असणार आहे. मग आता बघा शेअर, शेअर कुठे आहे रे बॉ इथे? हा सी. मग याचा आन्सर काय असणार आहे? फर्स्ट सी शेअर. कळतंय? ठीक आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज द कोड फॉर मेकिंग? ठीक आहे, मेकिंग या शब्दासाठी कुठला कोड येणार आहे? बघा कुठला येतो? मेकिंग. मेकिंग साठी काय येतो? हा बघा मेकिंग रिकामा बसलेला आहे. ठीक आहे, इकडे रिकामा कोण आहे? के ए. ठीक आहे, तर मग इथे आन्सर काय असलं पाहिजे? के ए. बघा के ए कुठे आहे? हा ए आन्सर आहे. नंतर बघा विच ऑफ द फॉलोइंग इज अ कोड फॉर गेन? हा आत्ताच आपण पाहिलं होतं. द आणि गेन यांच्यासाठी दोघांसाठी दोन कोड होते, पण कुठला कोणत्या सॉरी कुठला शब्दासाठी वापरला आहे हे काही एक्झॅक्टली सांगता येत नाही. तर बघून घेऊ आपण कुठले कोड होते ते. बघा इथं लिहून ठेवलेलं आहे. द आणि गेन्स यांच्यासाठी काय वापरलं आहे आपण? डीओ ऑब्लिक वायवो. ठीक आहे, दोघांपैकी कुठला तरी एक असणार आहे, पण एक्झॅक्टली सांगता येईल का? नाही. मग आधी आपण ऑप्शन पाहून घेऊ यांचे. बघा काय ऑप्शन आहेत? विच ऑफ द फॉलोइंग इज अ कोड फॉर गेन हा क्वेश्चन होता. ऑप्शन आहेत एस यू. नाही सर, एस यू तर नव्हताच, आन्सर असूच शकत नाही. त्याच्यानंतर एल आय नाही, एस यू नाही. त्याच्यानंतर वायवो असू शकतो, डीओ असू शकतो, पण एक्झॅक्टली सांगता येईल का? नाही. मग लास्ट ऑप्शन जर मी बघितलं तर काय होतं? वायवो ऑब्लिक डीओ. दोघांपैकी कुठला तरी एक आहे. इथे ऑर आहे. ऑर म्हणजे आयदर, आयदर वायो और विओ सॉरी डीओ. दोघांपैकी कुठला तरी एक येणार आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन कडे बघू आपण. बघा फोर्थ क्वेश्चन काय म्हणतो? विच ऑफ द कोड कॅन बी? हा कॅन बी म्हणतोय. कॅन बी द कोड फॉर द मोर यू शेअर. ठीक आहे, बघा काय विचारलंय इथे? चार शब्द दिलेले आहेत. द मोर यू शेअर. ठीक आहे, मग आता बघू काय काय विचारलंय? द मोर यू आणि शेअर. बघा हे चार शब्द दिलेले आहेत. आपल्याला जेवढे माहिती आहेत तेवढे कोड आपण बाजूला लिहून ठेवू. बघा द, द कुठे रे? हा द आणि गेन्स यांचा कोणता आहे? डीओ किंवा वायो. बघा इथे लिहितो मी डीओ ऑब्लिक वायो. त्याच्यानंतर कोणतं आहे? मोर. मोर मध्ये बघा ढग कुठे आहेत? ढग झेडो. ठीक आहे, बघा झेड ओ. त्यानंतर यू, यू साठी कोणता कोड आहे रे बाबा? नाही, यू नावाचा शब्दच नाही आहे. मग आता यू नावाचा शब्द नाही आहे, त्याचा कोड असणार आहे का? नाहीच. ठीक आहे, मग इथे आपण सध्या तरी ब्लँक ठेवू. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा शेअर. शेअर हा रिकामा आहे. इकडे रिकामा कोण आहे? विओ. ठीक आहे, असा आता विओ. ठीक आहे, आता चार शब्द आहेत, त्यांचे कोड सुद्धा चारच असले पाहिजेत. बघा द साठी डीओ ऑब्लिक वायो. ठीक आहे, दोघांपैकी कुठला तरी एक, एक्झॅक्टली कुठला माहिती नाही. ठीक आहे, नंतर झेडो. हा मोर साठी झेडो आपल्याला भेटले आहे, मग हा आपल्याला कंपल्सरी आपल्या आन्सर मध्ये पाहिजेत. त्याच्यानंतर पुढे शेअर. शेअर साठी काय? विओ. ठीक आहे, तर विओ जर आला आहे तर हा सुद्धा आपल्याला कंपल्सरी पाहिजे. पण यांचं काय? यू नावाचा शब्द आपल्याला दिलेला नाही. मग यू नावाच्या शब्दाला काय कोड केला हे आपल्याला माहिती आहे का? नाही. मग हा जो कोड असेल यू साठी तो जगातला कुठलाही शब्द असू शकतो. ठीक आहे, आता आपल्याला माहितीच नाही तर काय काढणार? ठीक आहे, मग इथे जे ब्लँक आहे स्पेस ते एवढं आपण बघू शकतो की या ब्लँक स्पेसमध्ये जे कोड आपल्याला दिलेले आहेत ऑलरेडी हे कोड येणार नाही, कारण यू नावाचा शब्दच नाही आहे. मग त्याचा कोड सुद्धा आपल्याजवळ अवेलेबल नसणार आहे. ठीक आहे, मग आता इथे काय येणार? अशा वेळेस आपण काय करू? ऑप्शन वाईज चेक करू. ठीक आहे, आता बघा ऑप्शन कसे असणार आहे. आता हां ऑप्शन चेक करताना एवढं लक्ष ठेवा, झेड ओ आणि व्हीओ हे आपल्याला कंपल्सरी पाहिजेत. ठीक आहे, त्याच्यानंतर डीओ किंवा वायो दोघांपैकी एक पाहिजेत. आणि एक कोड आपल्याला असा पाहिजेत जो कोड आपल्याला दिलेला नाही, तो कोड आपण यू साठी वापरू शकतो. ठीक आहे, मग एकदा ऑप्शन चेक करू.
बघा पहिल्या ऑप्शनमध्ये, हां पहिल्या ऑप्शनमध्ये बघा डीओ आणि वायओ दोन्ही आलेले आहेत. ठीक आहे, चालतील का आपल्याला दोन्ही? नाही, दोन्ही नाही चालणार. दोघांपैकी कुठला तरी एकच चालेल. ठीक आहे, मग पहिलं ऑप्शन येणार नाही. दुसरं बघूत. आता बघा व्हीओ आपल्याला पाहिजे होता, कंपल्सरी व्हीओ पाहिजे होता. व्हीओ झेडओ डीओ ऑब्लिक वायो दोघांपैकी एक असं पाहिजे होते. बघा तिथला व्हीओ आलेला आहे. आता डब्ल्यू आय, हा डब्ल्यू आय आपल्याला कोडमध्ये कुठेही नव्हता. ठीक आहे, कोडमध्ये कुठेही नव्हता. मग डब्ल्यू आय नावाचा जो कोड आहे तो आपण यू साठी वापरू शकतो म्हणतोय मी. ठीक आहे, त्याच्यानंतर झेडओ. ठीक आहे, बघा झेडओ सुद्धा आपल्याला कंपल्सरी पाहिजे होता. ठीक आहे, आणि डीओ आणि वायो यांच्यामधला कुठला तरी एक पाहिजे होता. डीओ आलेला आहे, मग चालेल का? हो 100% चालतोय. मग 100% आपला आन्सर कोणता असणार आहे? बीच. ठीक आहे, मग असं तुम्ही ऑप्शन थ्रू सुद्धा या क्वेश्चनला टॅकल करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलंच पुढच्या ऑप्शन जे त्याला क्रॉस चेक करू शकतो आपण. ठीक आहे, बघा आता व्हीओ झेडओ डब्ल्यू आय आणि बी यू. आता बघा डब्ल्यू आय आणि बी यू हे दोन्ही जे कोड आहेत ते आपल्याला दिलेले नाहीत. मग आता दोन अननोन पाहिजे होते का आपल्याला? नाही, कुठला तरी एकच पाहिजे होता. ठीक आहे, म्हणून थर्ड ऑप्शन सुद्धा चालणार नाही. फोर्थ मध्ये बघा वायो आहे जेई. आता जेई कुठून आणला? जेई तर पाहिजेच नाही आपल्याला आणि तो आपल्याकडे ऑलरेडी आहे, मग सुद्धा हे सुद्धा आन्सर चालणार नाही. इथे बघा एस यू नावाचा सुद्धा ऑप्शन आपल्याला पाहिजेच नव्हता, कोड पाहिजेच नव्हता. ठीक आहे, मग इथं आन्सर काय येणार आहे? बी बॉम्बे. ठीक आहे, नंतर बघा लास्ट. बघा आता लास्ट क्वेश्चन जरा मजेदार आहे. बघा काय विचारलंय? तो का लिया. ठीक आहे, काय म्हटलंय? तो का लिया. ठीक आहे, याचा आता कोड काढूत आपण. बघा जे आपल्याला वर्ड माहिती आहेत ते आपण लिहून ठेवू. बघा पहिल्यांदा काय ते टीओ आहे. ठीक आहे, टीओ 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 कोणासाठी दिलाय? बघा ट्रायंगल दिलाय, तर ट्रायंगलसाठी कोणता आहे? इन. ठीक आहे, मग इथे येणार आहे इन. त्याच्यानंतर कोण आहे? के ए. बघा के ए कुठं दिलेला आहे? के हा रिकामा आहे, मग हा इकडे रिकामा कोणता आहे? मेकिंग. त्यानंतर एल आय. एल आय स्टँड फॉर सर्कल आहे. बघा सर्कल इकडे कोणतं आहे? मार्केट. आणि लास्टला कोणता आहे? डबल ए. डबल ए रिकामा आहे, इकडे मार्केट सॉरी कोण आहे? मनी. बघा आपल्याला ऑप्शनमध्ये हे चारही वर्ड पाहिजेत असं ऑप्शन आपण चॉईस करायचं आहे. बघा कोणते कोणते? इन, मेकिंग, मार्केट आणि मनी. ठीक आहे, लक्ष ठेवा. बघा इन, मेकिंग, मार्केट आणि मनी. आता पहिल्या याच्यात बघा पहिल्यामध्ये काय आलेलं आहे? इन आलाय का? हो. मार्केट आलाय? हो. मेकिंग आलाय का? नाही, पहिल्यामध्ये मेकिंग काही आलेला नाही, पहिलं ऑप्शन नाही. ठीक आहे, नाव पाहिजे होतं का आपल्याला? नाही, नाव पाहिजेच नव्हता, हा सुद्धा येणार नाही. ठीक आहे, नंतर पुढे इथे द पाहिजे होते का रे? नाहीच, द सुद्धा नव्हता पाहिजे. त्यानंतर हा सुद्धा द नाही पाहिजे. मग लास्टला काय येतो बघा? मेकिंग मनी इन मार्केट. बरोबर आहे. आता मग याचा आन्सर काय असणार आहे? ई. ठीक आहे, अशा प्रकारात याच्यामध्ये 5 क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, आता ही एकदम बेसिक मेथड होती. ठीक आहे, एकदम बेसिक मेथड होती. याच्यामध्ये ॲडव्हान्स मेथड सुद्धा आहे, ती नेक्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगतो. ठीक आहे, करता येईल. इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे का? ऑफलाईनवाल्यांनी आत्ताच विचारून घ्या. ठीक आहे, जे ऑनलाईन आहेत त्यांनी कमेंटमध्ये तुमचा डाऊट विचारू शकतात. आहे का काही डाऊट? नाही, मग नेक्स्ट क्वेश्चन करता येईल. बघा नेक्स्ट क्वेश्चन मी इथे दाखवतो आणि एक 5 मिनिटाचा वेळ सगळ्यांना देतो. ठीक आहे, तो क्वेश्चन तुम्ही तुमच्या पद्धतीने सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मी शॉर्टकट पद्धतीने तो क्वेश्चन कसा सॉल्व करता येईल हे आपण बघू. बघा
टाइमर पुढे गेला. साला. हां, हा क्वेश्चन आहे बघा. हा बरोबर तुम्ही 5 मिनिटात सॉल्व करून बघा. ठीक आहे.
तर बघा 5 मिनिट झालेले आहेत आणि अपेक्षा करतो की हा क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह झालेला असेल. बघा आत्ता आपण जी ट्रिक बघितली आहे ही एकदम बेसिक ट्रिक होती. ठीक आहे, कधी कधी याच्यामध्ये थोडासा वेळ लागू शकतो, नो डाऊट. पण कसं आहे की आता तुम्ही नवीन आहात, बिगिनर आहात. ठीक आहे, तर कमीत कमी तुम्हाला आलं पाहिजे. सगळ्यात पहिले येणं महत्त्वाचं, त्याच्यानंतर तुमचा स्पीड बूस्ट होऊ शकतो. ठीक आहे, मग बघा आता जर याला शॉर्टकट पद्धतीनं करायचं असेल तर या क्वेश्चनला आपण कसं टॅकल करू शकतो. सगळ्यात पहिले आपण अप्रोच बघू आपण कसा असला पाहिजे. सगळ्यात पहिले आपण हा क्वेश्चन बघून घेऊ. एक सेकंड. बघा पहिला क्वेश्चन, डिरेक्टली क्वेश्चन बघू यावेळेस. बघा व्हॉट इज द कोड फॉर HE. HE नावाच्या शब्दासाठी कुठला कोड वापरला पाहिजे. ठीक आहे, आता बघा HE नावाचा शब्द कोणत्या लाईन मध्ये आला आहे हे सगळ्यात पहिले चेक करून घेऊ. ठीक आहे, बघा ही एक लाईन आहे, ही दुसरी लाईन आहे, त्याच्यानंतर वेटिंग ॲट द स्टेशन थर्ड लाईन, इज दिस अ स्टेशन, अशा 4 लाईन आहेत आणि समोर त्यांचे कोड दिलेले आहेत. बघा बरं मग HE नावाचा जो शब्द आहे, ठीक आहे, तो कुठल्या लाईन मध्ये, फर्स्ट लाईन मध्ये. ठीक आहे, मग आता पुढच्या 2, 3 आणि 4 या लाईन मध्ये आहेत का, नाही. ठीक आहे, यांच्यामध्ये नाही. मग असा कोड शोधायचा आहे जो 2, 3 आणि 4 या लाईन मध्ये तो कोड असणार नाही. ठीक आहे, मग बघू आता. बघा इथे काय दिलेलं आहे, इज रिटन ॲज ला पा रो ता. ठीक आहे, आता यांच्यापैकी कुठला आहे, बघा इथे कोड दिलेले आहेत जो रो जी ला. आता बघा ला आणि ला, ठीक आहे, परत आलेला आहे. आपल्याला परत आलेला पाहिजेच नाही, आपल्याला तर पाहिजेत जो कुठे आला नाही. मग LA हा कोड येणार नाही. आता बघ कुठे येणार आहे, पारोटा. ठीक आहे, यांच्या बघ पुढे कुठे कॉमन आहे का, बघा पुढे कुठे आहेत, माता. ता आहे का रे, हो ता पण आहेत. ठीक आहे, इथे पण आहे. मग राहिला काय, पा आणि रो. ठीक आहे, मग बा पुढे कुठे दिलेला आहे का, बघा रो RO हा सुद्धा आलेला आहे. मग PA हा जो कोड आहे हा कोणत्याही लाईन मध्ये परत आलेला नाही. मग या HE साठी कुठला कोड आला पाहिजे, PA. बघा या मेथडमध्ये सगळे कोड काढलेच पाहिजेत असं काही जरुरी नाही. तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन वाईज सुद्धा जाऊ शकता यामध्ये. ठीक आहे, मग बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, व्हॉट डज LA स्टँड्स फॉर. आता LA हा आपण आत्ताच बघितलाय. ठीक आहे, बघा LA इथे आहे आणि हे बघा पहिल्या लाईन मध्ये आहे कोड आणि दुसऱ्या लाईन मध्ये सुद्धा आहे. LA नावाचा जो कोड आहे तो फर्स्ट आणि सेकंड या दोनही लाईन मध्ये आहे. मग याचा जो वर्ड आहे तो सुद्धा फर्स्ट आणि सेकंड लाईन मध्ये असला पाहिजे. ठीक आहे, मग बघू फर्स्ट आणि सेकंड मध्ये कोण कोण कॉमन दिसतंय. बघा ही इज वेटिंग देअर. हा बघा देअर एकदा कॉमन आला आहे. अजून कोणी कॉमन आहे का, हो इज आणि इज परत परत कॉमन आलेले. ठीक आहे, मग आता इज आणि देअर आणि इज यांच्यापैकी आता कुठला कोड घेणार. मग अशा वेळेस काय करूत आपण, हा इज आणि परत इज लास्ट लाईन मध्ये पण आहे. मग फर्स्ट सेकंड आणि लास्ट लाईन मध्ये इजचा कोड असणार आहे. मग तो एकदा काढून घेऊ. बघा फर्स्ट सेकंड मध्ये, आता फर्स्ट मध्ये काय येतं, LA PA RO आणि TA. सेकंड मध्ये ZO, नंतर RO JI आणि LA. इथे LA आहे. लास्ट मध्ये LA आहे का, नाही. लास्टला LA आहे का, नाही आहे. मग इज साठी कुठला कोड येणार आहे, कोणता, कुठला सांगा ना, देअर. कुठला देअर. ठीक आहे, मग देअर कुठे दिलेला आहे, लास्टला. ठीक आहे, मग याचा आन्सर काय असणार आहे, LA साठी देअर. ठीक आहे, कळलं का. कधी कधी असं येऊ शकतं की एकाच लाईन मध्ये दोन वर्ड सुद्धा येऊ शकतात. ठीक आहे, मग अशा वेळेस दुसऱ्या लाईनकडे आपण बघू शकतो. ठीक आहे, नंतर बघा थर्ड मध्ये काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द ट्रेन स्टेशन. आता 3 शब्द दिले आहेत बघा, द ट्रेन आणि स्टेशन. ठीक आहे, बघा द ट्रेन
आणि कुठला आहे स्टेशन. ठीक आहे, बघा मग आपल्याला कुठले कुठले माहिती आहेत आधी बघा. आता द कुठे दिलेला आहे रे, थर्ड मध्ये. ठीक आहे, द कुठे दिला आहे थर्ड लाईन मध्ये, आणि द कुठे दिलेला आहे सेकंड मध्ये पण आहे. मग थर्ड आणि सेकंड यांच्यामध्ये कोण कॉमन दिसतंय, जे आय. बघा इथे जे आय आहे, इथे पण जे आय आहे. मग द साठी काय असणार आहे जे आय. नंतर ट्रेन बघू, ट्रेन कुठे दिलेला आहे, पहिल्या लाईन मध्ये नाही, सेकंड मध्ये आहे, थर्ड मध्ये आहे का नाही, फोर्थ मध्ये आहे का नाही. मग ट्रेन हा जो शब्द आहे तो फक्त सेकंड मध्येच आहे. मग सेकंड मध्ये असा कोड आहे का ZORO JI आणि LI. बघा असा कुठला आहे, RO इथे पण आहे, JI इथे पण आहे, LI ऑलरेडी आहे. मग कोणतं असणार आहे ZO. बघा ट्रेन साठी कोणतं असणार आहे ZO. आणि लास्ट कोण आलाय स्टेशन. हा शब्द थर्ड आणि फोर्थ लाईन मध्ये आहे. मग याचा कोड सुद्धा थर्ड आणि फोर्थ लाईन मध्ये असला पाहिजेत. मग थर्ड आणि फोर्थ लाईन मध्ये बघा कोण येते कॉमन, बघा FU. हा इथे FU आहे, इथे पण FU आहे. मग स्टेशन साठी कुठला कोड येणार आहे FU. बघा मग अशा वेळेस आपलं आन्सर काय असलं पाहिजे JI ZO आणि FU. असं कुठलं ऑप्शन आहे C. बघा FU आहे, JI आहे आणि ZO आहे. ठीक आहे, आलंय बरोबर. आता लास्ट क्वेश्चन, याचे ऑप्शन नाही दिसत आहे पण ठीक आहे आपण डायरेक्ट बघू. ठीक आहे, ॲट काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे, AT ॲटच काढायचं आहे. बघू ॲट नावाचा जो शब्द आहे तो फक्त थर्ड लाईन मध्ये आहे, अजून आहे का कुठे नाही. मग थर्ड लाईन मध्ये असा युनिक कोड शोधायचा आहे जो ॲट साठी वापरला जाऊ शकतो. बघा मग कोण दिसतोय बघा MA आलाय का कुठे कॉमन नाही, MA कुठेही कॉमन आलेला नाही. मग या ॲट साठी कोणता वापरू शकतो आपण MA. आलं लक्षात. आता इथपर्यंत काही डाऊट आहे का. बघा मी तुम्हाला दोनही मेथड सांगितले आहेत. ठीक आहे, एकदम बेसिक सुद्धा सांगितली आहे आणि थोडीशी ॲडव्हान्स सुद्धा सांगितली आहे. ठीक आहे, तुम्ही ट्राय करा, दोनही मेथड तुम्ही ट्राय केल्या पाहिजे आणि ज्या मेथडमध्ये तुमचा आन्सर लवकरात लवकर विथ ॲक्युरसी येईल ती मेथड तुम्ही यूज केली पाहिजे. ठीक आहे, आता बघा जे ऑफलाईन क्लास करतायत किंवा ज्यांच्याकडे बुक अवेलेबल आहेत त्यांच्यासाठी उद्या होमवर्क जवळपास 70 क्वेश्चन, 70 किती 70. ठीक आहे, आणि जे ऑनलाईन आहेत त्यांच्यासाठी काही क्वेश्चन स्क्रीनशॉट त्यांनी काढू शकतात. बघा मग मी क्वेश्चन देतो तुम्हाला. बघा 9 पर्यंत झाला होता. हा एक क्वेश्चन तुम्ही घेऊ शकतात 11 ते 14. बघा याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. त्याच्यानंतर पुढे बघा 15 ते 19. हा सुद्धा स्क्रीनशॉट काढू शकता. काढणार हो दत्ताळ्या. बघा त्यानंतर 20 ते 24. असे एवढे सर्व क्वेश्चन तुम्ही उद्या होमवर्क करून या आणि ऑफलाईनवाल्यांनी उद्या डाऊट ऑफलाईनच विचारायचे आहेत. जे ऑनलाईन बघितले त्यांनी कमेंटमध्ये तुमचे डाऊट विचारायचे आहेत. ठीक आहे, मग या सेशनमध्ये एवढंच. भेटू पुढच्या सेशनमध्ये.